झी 24 तास एक पाऊल पुढे। तर राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेवर पुन्हा एकदा त्यांनी भाष्य केलंय। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना दिलेल्या खास मुलाखतीत राणेंनी आपली महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे। राज्यात परिवर्तन घडवण्याची क्षमता आहे, मात्र निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असं राणेंनी सांगितलंय। मात्र आपण नेतृत्व करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। एक आठवडा रेल्वे प्रवाशांनी हाल सोसल्यानंतर आता राजकीय नेत्यांना रेल्वेच्या प्रश्नावर जाग आली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली। सोमवारपर्यंत वाहतूक सुरळीत न झाल्यास मोठं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। झी 24 तासनंही याबाबत सडेतोड भूमिका मांडल्यानंतर राजकीय पक्षांना जाग आली आहे। ब्लॉकला कोणाचा विरोध नाही, क्षणभर असं मानून चालू की मेगा ब्लॉकमध्ये काही त्रुटी राहिल्या, त्याच्यामुळे त्याची वेळ वाढली। आम्ही क्षणभर हेही मान्य करतो की तुम्ही रेल्वे प्रशासनाने राज्य प्रशासनाला कळवलं असेल। आम्ही क्षणभर हे सुद्धा मान्य करतो की राज्य प्रशासनाने त्यावर काही कारवाई केलेली नाही। आम्ही आमच्या आमदार खासदारांकडून आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा ठेवलेली नाही। त्यांनी त्यांच्या निर्लज्जपणाचे कळस गाठलेले आहेत, हेही आम्ही मान्य केलं। पण कृपा करून आमच्या भावनेशी रेल्वे प्रशासनानं असं खेळू नये की ही जी माणसं मेली त्याचा मेगा ब्लॉकशी संबंध जोडू नये, असं कृपा करून तरी म्हणू नका। ते काही स्वित्झर्लंडला फिरायला चाललेले नव्हते, ते पोटाची खळगी बनायला चाललेले होते। त्यांना आत बसायला जागा मिळाली असती तर आत बसले असते, कशाला बाहेर लटकत राहिले असते। त्या लटकणाऱ्या जीवांशी, त्यांच्या कच्च्या बच्चांशी रेल्वे प्रशासनाचं काहीच नातं नाही। 2005 मध्ये हे रिपेरिंग किंवा ज्या म्हणतात की नवीन जे जुनं झालेलं काम नवीन करण्याची सुरुवात व्हायला हवी होती। यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले, काही कॉन्ट्रॅक्टने अर्धवट काम केलं, परंतु चाल ढकल केली आणि सेंट्रल रेल्वेचा जनरल मॅनेजरचा बेजबाबदारी ह्याच्यासाठी जबाबदार आहे। काही कोऑर्डिनेशन न करता त्यांनी काम अर्धवट सुरू केलं आणि त्यामुळे 4 लोकांचे मृत्यू झाले। म्हणून यासाठी जबाबदार कोण? मी सरळ प्रश्न विचारला। यासाठी मध्य रेल्वेचे जे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आहेत त्यांना याचा तपास करण्याचा आदेश द्यावा। जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जे 4 लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।